षटकातील पुढील चेंडू गोलंदाज निखिल याचा राईट मोर द विकेट. सुंदर चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय कोणती धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगत आहोत. 3 चेंडूंचा आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती लागल्यात. निखिलने मात्र या षटकामध्ये कंजूसी मारा गेलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु नक्कीच चेंडूने बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगत आहोत. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती ते अर्थात 28 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू असताना पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 27 धावा खर्च केल्या गोलंदाज स्वराजने. तदनंतर आपण पाहतो या षटकामध्ये केवळ 1च धाव आतापर्यंत खर्च केले. या षटकामधील अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल फेकी होईल तोपर्यंत 1 धाव मात्र त्या पूर्ण केली जाते आणि या एका धावेनंतर आपण पाहतोय षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 2 बाद 29 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मोर्चावरती रुद्राक्ष गोसावी आपण पाहतोय. रुद्राक्ष गोवारी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय रुद्राक्षने 5 धावा खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. सर्वेश उल्वेकर ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. बघूया सर्वेशची खेळी आपल्या संघासाठी कशा पद्धतीने सजते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज रुद्राक्ष याचा राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय परंतु यावेळचा चेंडूवर मात्र फाईन लेगच्या दिशेने एक अप्रतिम फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. सुंदर फटका आपण पाहतोय फलंदाज सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगीकूच होईल. त्या अर्थात 37 धावा धावफलकावरती लागतायत. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. यावेळी हलक्याच बॅटने खेळायला फटका फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव येते या चेंडूवरती. एका धावेने आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती लागल्यात.
थोडी चुकीची दुरुस्ती आपण पाहतोय. मागील चेंडूमध्ये 38 धावा होत्या, त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र या चेंडूवरती एक धाव येते. 39 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, अर्थात 2 बाद 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या चेंडूवरती बघूया कशा पद्धतीने खेळी पाहायला मिळते. फलंदाज सुनील सरगरची याच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. नो चेंडूचा इथे इशारा दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू प्लस 4 धावा, अशा एकूण 5 धावांचा बोनस मिळाला आहे, तो अर्थात हरिओम पनवेल संघासाठी. आणि आता मात्र या चेंडूवरती फ्रीट असणार आहे, त्यामुळे फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आपण पाहतोय. नो चेंडू आणि 4 धावा, अशा एकूण 5 धावांचा बोनस मिळालाय. 44 धावा धावफलकावरती लागल्यात 2 चेंडूंमध्ये. बघूया कशा पद्धतीने आता मात्र खेळ पाहायला मिळेल, कारण का या चेंडूवरती मात्र फ्रीड असणार आहे. सुनील बघूया कशा पद्धतीने आता मात्र या चेंडूवरती खेळी करतोय. षटकातील पुढील चेंडू, मोठा स्ट्रोक येतोय सुनीलच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच फ्रीड असल्यामुळे इथे एक धाव येते या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 45 रन्स ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या तिसऱ्या षटकामधील. हे षटक सुद्धा खूप महागडं षटक आपण पाहतोय. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतो. या चेंडूवरती एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिन द विकेट आपण पाहतो दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 30 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 2 बाद 46 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर फटका आपण पाहतो. या चेंडूवरती येतो एक दणदणीत खणखणीत मोर्चावरती जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक चौकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु आता मात्र मैदानामध्ये काय घडलंय, पंचांच्या माध्यमातून स्वेर चेंडूचा इथे इशारा दिला जातोय.
षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सुंदर फटका आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने अप्रतिम फटका चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी सर्वेच्या बॅटमधून आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका आला गोलंदाज निखिल साहूवर आता मात्र हल्लाबोल चढवलाय कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर मारली तर तब्बल 55 धावा धावफलकावरती लागल्यात। या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज निखिलने कारण का पहिल्या षटकामध्ये त्याने नक्कीच एक अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं परंतु या षटकामध्ये मात्र पूर्णपणे सर्वेच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय 55 धावा धावफलकावरती लागल्या षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे 166 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी जरी गमावले असले तरी सर्वेश उलवेकर आणि सुनील सरगर आपण पाहतोय ही जोडी मैदानामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करते। सुनील सरगरच्या बॅटमधून आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 11 धावा आल्या तदनंतर सर्वेश उलवेकरच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यात त्यामुळे नक्कीच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतंय। हरिओम पनवेल संघाला आपण पाहतोय 166 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। चांगला चेंडू आपण पाहतोय यावेळी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायला फटका 1 धाव जरूर येते या चेंडूवरती एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती मात्र धावा लागतात त्या अर्थात 56 रन्स ऑन द बोर्ड 56 धावा धावफलकावरती लागल्यात। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला या षटकामध्ये अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। छप्पन्न धावा धावफलकावरती लागल्यात षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय। खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळालं जिथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपाने नक्कीच 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने मिळाल्या आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि तब्बल 62 धावा धावफलकावरती लागल्यात। अजूनही आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे अर्थात येणारे 12 चेंडू या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो 2 फलंदाजांचा अर्थात हरिओम पनवेल संघाचा कारण का दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत। एकीकडे आपण पाहिलं तर सर्वेश उलवेकर एक चांगल्या दर्जाचा खेळ करतोय तर दुसरीकडे सुनील सरगर हा देखील तितकाच एक महत्त्वाचा खेळाडू आपण पाहतोय। तर गोलंदाजच्या मोर्चावरती नवीन गोलंदाज शाहू वॉरियर संघाकडून संतोष गोस्वामी आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं घेऊन येतोय। बघूया संतोष गोस्वामी मात्र इथे कशा पद्धतीने चेंडूची फेकी करेल कारण का खऱ्या अर्थाने या षटकामध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ होणं अर्थात कमबॅक होणं तितकंच महत्त्वाचं असणार शाहू वॉरियर संघाला। श्रेया स्पोर्ट्स कोपर आयोजित आपण पाहतोय कलासुसे नितीन स्मृती पुरस्कृत
JMM पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय आणि सुंदर असं मैदान करणारा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून यावेळचा चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम फटका आलाय। चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, ते अर्थात हरिओम पनवेल संघाच्या माध्यमातून। सुरुवात आपण पाहिली तर शिवनाईकने नक्कीच एक चांगल्या दर्जाची सुरुवात करून दिली हरिओम पनवेल संघाला आणि तदनंतर आपण जर विचार केला तर नक्कीच ही जोडी मात्र मैदानावरती एक चांगल्या दर्जाचा खेळ करते। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडूला रिस्पेक्ट दिलाय, हे खूप महत्त्वाचं आहे। संयमी खेळ तितकाच खूप महत्त्वाचा आहे आणि तो खेळ मात्र आता आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय। एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 67 धावा धावफलकावरती लागल्या। 2 गडी नक्कीच बाद झाले, परंतु तदनंतर ही जोडी मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करते। षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय, सुंदर चेंडू पूर्णपणे फलंदाजाला इथे बीट करणारा हा चेंडू। चेंडू टप्पा पाळल्यानंतर पूर्णपणे उचलून घेणारा चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावतो। विकेटकीपर कोणती चूक करत नाहीये, निर्धाव चेंडूची ते सांगत होते। संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावते, ती अर्थात 67 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं प्रगतीपथावर असताना। पुन्हा एकदा आपण पाहतो उसळलेला चेंडू, तितक्याच हलक्याच बॅटने खेळायला फटका, जिथे एकच धाव येते। क्षेत्ररक्षक तैनात आहे। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल, ती अर्थात 68 धावा। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय। फलंदाज आपण पाहतोय सर्वेश उलवेकर मात्र नक्कीच एक चांगला खेळाडू आपण पाहतोय। एक टेक्निकल फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय। या सामन्यामध्ये 166 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु खराब चेंडूला कसं सीमारेषा बाहेर पाठवता येईल याच्याकडे त्याचं लक्ष आपण पाहतोय आणि चांगल्या चेंडूला आपण पाहतोय पूर्णपणे रिस्पेक्टपूर्ण खेळी करतोय। षटकातील शेवटचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय, पूर्णपणे चेंडूमधील नक्कीच इथे पेस काढून घेण्यात आला होता गोलंदाजाने। नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतो इथे लेग बाईच्या स्वरूपाने नक्कीच धाव फलकावरती 1 धाव येते आणि षटक क्रमांक आपण पाहतो इथे 5वं समाप्त होतंय आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 69 धावा धाव फलकावरती लागल्यात। अजूनही आपण पाहिलं तर 90 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि 97 धावांची गरज असणार, ती अर्थात हरिओम पनवेल संघाला। तसं पाहिलं तर आपण 90 चेंडूमध्ये 97 धावा फार काही कठीण नाही आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो। क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाही आहे आणि त्या पद्धतीने आता मात्र आपण पाहिलं ना तर नक्कीच मैदानावरती कमबॅक करावा लागेल, तो अर्थात शाहू वॉरियर संघाला। पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 69 धावा धाव फलकावरती लागल्यात। अजूनही 15 षटकांचा खेळ बाकी आहे, अर्थात येणारी 90 चेंडू आणि 90 चेंडूमध्ये 97 धावांची गरज। नवीन गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज पाहायला मिळतोय, तो अर्थात षटक क्रमांक 6 घेऊन नवीन गोलंदाज आशिष आपण पाहतोय। आशिष बघूया, वैयक्तिक पहिले षटक आपण पाहतो आशिषच्या माध्यमातून आणि सांघिक 6वं षटक अर्थात पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचं षटक आपण पाहतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाचा वेगवान चेंडू, पूर्णपणे आपण पाहतोय या चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज सर्वेशने। परंतु हरिओम पनवेल संघाचं कौतुक करावं लागेल, कारण का एक चांगल्या धावसंख्येकडे त्याने वाटचाल केली। 167 धावांचा पाठलाग करत असताना जरूर महत्त्वाच्या 2 विकेट गेल्या असल्या, परंतु तदनंतर सर्वेश उलवेकर आणि सुनील सरगरने एक चांगला संयमी खेळ केलाय आणि तो खूप महत्त्वाचा होता संघाला आणि त्या पद्धतीने आता मात्र खेळ येतोय। चांगला चेंडू आपण पाहतोय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळते शाहू वॉरियर्स संघाच्या माध्यमातून। कोणती धाव मात्र मिळत नाहीये या चेंडूवरती, निर्धाव चेंडूची सांगता होते। संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, ती अर्थात 69 पर्यंत। चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज आशिषच्या माध्यमातून। 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, एकही धाव खर्च केले नाही आहे। उर्वरित बघूया 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय, कारण का एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे।
आशिषच्या माध्यमातून राईट मोर द विकेट त्रिफळाचित केलंय फलंदाजी ते मात्र सर्वेश उलवेकर बॅक टू दी पविलियन. तिसरा धक्का लागेल हरिओम पनवेल संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो आकाश तारेकर येतोय. आकाश तारेकर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक रायगडचा हिरा नक्कीच म्हणूया आपण, कारण का त्याने नक्कीच एक चांगल्या दर्जाची खेळी केली. मग टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, दोन्ही बाजूंमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच त्याचा खेळ आपण सातत्यपूर्ण पाहिला आहे. आणि आज आयकॉन स्वरूपामध्ये सुद्धा तो खेळत असतो. बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा खेळ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या खेळाडूकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि रायगडमधील जास्तीत जास्त बायकर म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. आता मात्र बघूया कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळेल. तो अर्थात आकाशच्या माध्यमातून 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ झाला आहे. उर्वरित बघूया कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळेल. ते अर्थात आकाशच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आशिष गुप्ताच्या माध्यमातून हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू आकाशला पूर्णपणे बीट करून जाणार हा चेंडू. कोणती धाव मात्र मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावते. ते अर्थात 69 पर्यंत या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय केवळ एकही धाव नाही खर्च केली आहे आणि एक महत्त्वाच्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आशाला पाठवलंय गोलंदाज आशिष गुप्ताने. षटकातील पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज आशिष गुप्ता. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला जातोय. आणि ॲनालिसिस आपण पाहिलं तर या षटकातील तर प्रत्येक चेंडूमध्ये आत्तापर्यंत एकही धाव जमा केली नाही आहे आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळाली होती. अर्थात या सामन्यामधील मेडन षटक टाकणार का, अर्थात निर्धाव षटक टाकणार का आशिष गुप्ता, हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. समोर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आकाश तारेकर सारखा एक नामवंत खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु यावेळच्या चेंडूवर मात्र एक कलात्मक शॉट अर्थात नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 6 षटकानंतर आपण पाहतोय 3 बाद 73 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय हरिओम पनवेल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती षटक क्रमांक 7 घेऊन संतोष गोस्वामी आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 7वं षटक आपण पाहतोय. संतोषने मागील षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच एक अप्रतिम फटका येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव येते या चेंडूवरती. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगीकूच होईल. अर्थात 74 रन्स ऑन द बोर्ड. 74 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतोय 7व्या षटकाचा खेळ चालू आहे.
166 धावा करायच्या आहेत त्या अर्थात हरिओम पनवेल संघाला, परंतु शाहू वॉरियर्स संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर जरूर या 166 धावा सेव्ह कराव्या लागतील. अर्थात एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कंजूसी गोलंदाजी करावी लागेल, धावांपासून पूर्णपणे रोखावं लागेल त्या अर्थात हरिओम पनवेल संघाला. आकाश तारेकरच्या बॅटमधून आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये जरूर एक चौकार आपण पाहिला, परंतु आता मात्र या षटकामध्ये कशा पद्धतीने फटकेबाजी होणार. आकाशने आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळलेला फटका पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहिलं तर जरूर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळते. शाहू वॉरियर्स संघाच्या माध्यमातून कोणतीही धाव मात्र मिळत नाही आहे. निर्धाव चुंची ते सांगता होते आणि संघाची धावसंख्या देखील स्थिरावते ती अर्थात 74 पर्यंत, जिथे आपण पाहतोय 7वं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडूमध्ये आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आकाशला पूर्णपणे बीट करून जाणारा हा चेंडू. कोणतीही धाव मात्र मिळत नाही आहे या चेंडूवरती. पूर्णपणे आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, एक धाव जरूर खर्च केली या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीने येते खेळी पाहायला मिळते. सुनील सरगरच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले तर 12 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. सुंदर फटका आकाशच्या बॅटमधून येतो, एक नेत्रदीपक देखणा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. JMM पनवेल प्रीमियर लीग मधला चौकार. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज संतोष याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय नेत्रदीपक फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 79 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 79 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 79 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 7वं षटक प्रगतीपथावर आहे. संतोषचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय या षटकामधील आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय हलक्याच बॅटने खेळलेला फटका. या चेंडूवर मात्र मिळणार केवळ एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 7वं समाप्त होते आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 3 बाद 80 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतो जिंकण्यासाठी येणारे 78 चेंडू शिल्लक आहेत आणि 86 धावांची गरज असेल ते अर्थात हरिओम पनवेल संघाला. त्यामुळे या 86 धावांचा पाठलाग करत असताना बघूया कशा पद्धतीने आकाश तारेकर आणि सुनील सरगर ही जोडी मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळी करते, तर दुसरीकडे अपोजिट संघ अर्थात शाहू वॉरियर्स संघ या 86 धावा सेव्ह करणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज षटक क्रमांक 8 घेऊन षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय या 8व्या षटकामधील. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय जरूर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव येते या चेंडूवरती. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 81 धावा धावफलकावरती लागल्यात. आशिष गुप्ता आपण पाहतोय जरूर मागील षटकामध्ये त्याने अतिशय सुंदर असं षटक हाताळलं होतं. केवळ 4 धावा देऊन आपण पाहिलं तर एका फलंदाजाला तंबूच्या आशाला पाठवलं होतं आणि आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय तितका चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे.
या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 82 रन्स ऑन द बोर्ड. 82 धावा धावफलकावरती लागल्यात. 8व्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या रचण्यात यश आलंय ते अर्थात हरिओम पनवेल संघाला. यावेळचा चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लाईन अँड लेंथवर आपण पाहतोय, जिथे खऱ्या अर्थाने हे चेंडू तितकेच महत्त्वाचे आहेत ते अर्थात शाहू वॉरियर संघाला. जितके तुम्ही चेंडू निर्धाव फेकाल तितकाच अपोजिट संघ हा बॅकफुटला सरकू शकतो, कारण का 166 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आपण पाहिलं तर 84 धावा जमा करायच्या आहेत. तितकंसं सोपं नसणार आहे, परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं. सुंदर फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा, परंतु इथे काय झालंय, धावचीची संधी होती परंतु इथे मात्र फलंदाज सेफ झोनमध्ये पोहोचतोय. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल त्र्याऐंशी धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या 8व्या षटकामधील. तर आशिष गुप्ताचं कौतुक करावं लागेल, कारण का एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळचा चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून, परंतु चेंडूने बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे बीट करण्यात यश आले गोलंदाज आशिषला. निर्धाव चेंडूची जरूर सांगत आहोत, संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते ती अर्थात 83 पर्यंत आणि आता मात्र आपण पाहतोय शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या 8व्या षटकामधील. अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकामधील आणि अंतिम चेंडूवरती मात्र आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळलेला फटका, जिथे आपण पाहतोय 1 धाव येते या चेंडूवरती. षटक क्रमांक इथे 8वं समाप्त झालंय आणि 8 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 3 बाद 84 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या मोर्चावरती संतोष येतोय. संतोष गोस्वामी आपण पाहतोय, त्याने 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च केल्यात. षटकातील पहिला चेंडू रॅट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलं आकाशने, चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. सुंदर फटका. संतोष गोस्वामीच्या चेंडूवरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक रूप धारण केले, कारण का आकाश तारेकरकडे नक्कीच मैदानाकडे चारही बाजूला खेळण्याची कॅपॅसिटी आहे. असा खेळाडू आपण पाहतोय ज्याने कित्येक वर्ष रायगडचं नेतृत्व सुद्धा केलंय. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पारगावचा खेळाडू आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. 90 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, जिथे 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवर ते समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अर्थात 91 रन्स ऑन द बोर्ड. 91 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय 9व्या षटकाचा खेळ चालू आहे, अर्थात षटक क्रमांक 9 चालू आहे, जिथे संतोष गोस्वामी षटक हाताळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय
एक नेत्रदीपक फटका, फक्त चेंडूला दिशा दाखवली, थेट चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. असे फटके खेळणं तितकं सोपं नसतं मित्रांनो, परंतु त्या पद्धतीने आता मात्र फलंदाज सागर सरगरच्या बॅटमधून एक अप्रतिम दर्जाचा फटका आला, कारण का त्याने जाणलं होतं की चेंडूचा स्पीड अर्थात वेग आपण पाहिला तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचा त्याने जाणला आणि त्या पद्धतीने केवळ फक्त दिशा दाखवली चेंडूवरती आणि तो थेट चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. हे कॅल्क्युलेशन माइंडसेट पूर्णपणे आपण पाहतोय त्या पद्धतीने लेदर क्रिकेट खेळावं लागतं आणि हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर या पनवेल तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू आहेत. एकीकडे सागर असेल, दुसरीकडे आकाश असेल, तर हे दोन्ही खेळाडू लेदर क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतात हे जाणलंय. त्या अर्थात या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळचा चेंडूवर केवळ आपण पाहिलं तर सन्मान दिला, कारण का चांगल्या दर्जाचा चेंडू होता. फलंदाजाने जाणला की खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, त्यामुळे या चेंडूला रिस्पेक्ट देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीची फटकेबाजी आता मात्र मैदानामध्ये सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे या 9व्या षटकामधील. सुंदर असा फटका आपण पाहतोय, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु याच वेळी या चेंडूवरती केवळ 1 धाव येते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 96 रन ऑन द बोर्ड, अर्थात 3 बाद 96 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय हरिओम पनवेल संघाच्या माध्यमातून. 67 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. अर्थात तसं समीकरण आपण पाहिलं तर हरिओम पनवेल संघासाठी सोपं आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. या षटकातील अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आशिष गुप्ता तिथे तैनात आहे. कोणतंच चूक मात्र होत नाहीये त्याच्या माध्यमातून. 1 धाव येते या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 9 समाप्त होतोय आणि 9 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 3 बाद 97 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 10वं घेऊन येतोय गोलंदाज आशिष गुप्ता. एक चांगला गोलंदाज आपण पाहतो. 2 षटकांमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाच्या फलंदाजी विकेट घेतले. सुंदर चेंडू, तितका चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. या चेंडूवरती मिळणार 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 3 बाद 98 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 65 चेंडूमध्ये 68 धावांची गरज आहे. जर इक्वेशन आपण पाहिलं तर जरूर सोपं आहे हरिओम पनवेल संघासाठी, परंतु जर एखाद दुसरी विकेट मिळवली शाहू वॉरियर संघाने तर पूर्णपणे चेंज होऊ शकतं. जर तर वर क्रिकेट नसतं मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये काय असतं, परंतु यावेळी चेंडूवर आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 4 धावेसाठी. सुंदर असा फटका जिथे सागरच्या बॅटमधून आलाय. हा खणखणीत दणदणीत पनवेल प्रीमियर लीगमधला हा चौकार, अर्थात JMM पनवेल प्रीमियर आपण पाहतोय. सुनील सरगर आपण पाहतोय, जरूर त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. श्रेया स्पोर्ट्स कोपर आयोजित आपण पाहतोय कलासोसे नितीन स्मृती पुरस्कृत JMM पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे पर्व दुसरं आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू, रॅडम मोर्ध विकेटचा मारा.
पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका सुनीलच्या बॅटमधून येतोय, चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सुनीलच्या बॅटमधून। चांगल्या दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, ते अर्थात सुनीलच्या बॅटमधून। एकीकडे आकाश तारेकर सुद्धा तितकाच एक महत्त्वाचा खेळाडू, अर्थात चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळते, तर दुसरीकडे सुनील सलगर सुद्धा आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा खेळ करतोय। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 106 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे 10व्या षटकाचा खेळ चालू आहे। आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, बघूया उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय गोलंदाज आशिष गुप्ता। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू, यावेळचा चेंडूवरती मात्र खोलवर टाकलेला चेंडू, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कारण का 2 चौकार आले। तदनंतर आपण पाहतोय एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आपण पाहतोय आशिष गुप्ताच्या माध्यमातून। आत्तापर्यंत त्याने 17 धावा खर्च केल्यात, 30रं षटक चालू आहे त्याच्या माध्यमातून। तर सांघिक आपण पाहिलं तर 10वं षटक चालू आहे, 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या 10व्या षटकामधील। सुंदर फटका आपण पाहतोय, यावेळी मात्र चेंडूला नक्कीच दिशा दाखवली होती, परंतु क्षेत्ररक्षक या चेंडूवर आपण पाहिलं तर 1 धाव येते। या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 107 धावा धावफलकावरती लागल्यात। एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लावले या षटकामधील अंतिम चेंडू। या अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं तर एकही धाव मात्र मिळणार नाहीये। षटक क्रमांक आपण पाहतोय 10वं समाप्त झालंय आणि नक्कीच आता मात्र ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय। तत्पूर्वी आपण पाहतोय इथे हसमुख नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर मी विनंती करतो की श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाचे एक सदस्य यांची नक्कीच हसमुख यांचं मंडळाच्या हसमुख नाईक सर यांचं मंडळाच्या तर्फे स्वागत असेल, कारण का नक्कीच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहिली तर श्रेया स्पोर्ट्स कोपर यांचं कौतुक करावं लागेल, कारण का गतवर्षी सुद्धा या संघाने एक चांगल्या दर्जाचा आयोजन केलं होतं आणि यावर्षी सुद्धाचा जर विचार केला ना तर नक्कीच पर्व दुसरं आपण पाहतोय, परंतु अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय। लगातार 13 दिवस ही स्पर्धा मैदानामध्ये पार पडत असते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आजचा 7वा दिवस आपण पाहतोय, जिथे पहिला सामना हरिओम पनवेल शाहू वॉरियर्स या 2 संघांदरम्यानची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते।
10 षटकांचा अजूनही खेळणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिली तर येणारे 60 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे। अर्थात तसं समीकरण आपण पाहिलं तर बॉल टू बॉल इक्वेशन आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, परंतु येथे आत्तापर्यंत आपण जर विचार केला तर हरिओम पनवेल संघ हा वरचढ झालेला दिसतोय, कारण का 10 षटकांनंतर 3 बाद 107 धावा धावफलकावरती लागल्यात। क्रमांक आपण पाहतो 11 घेऊन येतोय गोलंदाज विश्वदीप आपण पाहतोय। थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय या चेंडूवर मात्र 1 धाव येते, सॉरी 2 धावा येत आहेत या चेंडूवरती। या 2 धावांनी आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 109 धावा धावफलकावरती लागल्यात। विश्वदीप आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतो, एक स्लो ऑन डिलिव्हरी चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला, जिथे हलक्याच बॅटने खेळलेला फटका सुनीलच्या माध्यमातून। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 110 धावा धावफलकावरती लागल्यात। पूर्णपणे आपण पाहतोय आता मात्र सामना झुकला आहे तो अर्थात हरिओम पनवेल संघाच्या माध्यमातून, परंतु जर गोलंदाजांनी अजूनही जर टिच्चून मारा केला ना तर पूर्णपणे शाहू वॉरियर संघ हा कमबॅक करू शकतो। परंतु यावेळचा चेंडूवर आपण पाहतोय आकाश तारेकर मोठ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये। निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होतीये, संघाची धावसंख्या मात्र स्थिरावतीये ते अर्थात 110 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहतो 11 चालू असताना मोठा फटका, खराब चेंडूचा पुरेपूर उपयोग, चेंडू जाईल नक्कीच आपण पाहतोय सीमारेषा बाहेर, परंतु नाही तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे। 2 धावा मात्र नक्कीच इथे पूर्ण करण्यात यश येते। कुठेतरी असं वाटत होतं की नक्कीच हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। माय मिस्टेक, नक्कीच माझ्याकडनं चूक झाली की नक्कीच मी म्हटलं की नक्कीच हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला, परंतु तिथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 2 धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 112 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, हलक्याच बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकही धाव मात्र येत नाहीये या चेंडूवरती। निर्धाव चेंडूची ते सांगता होते, संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते ती अर्थात 112 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहतो 11 चालू असताना यावेळचा चेंडूवर मात्र सरळ बॅटने खेळायला फटका, चेंडूला नक्कीच तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेलबाद होतोय फलंदाज आकाश तारेकर। बॅक टू दी पवेलियन, चौथा धक्का लागेल तो अर्थात हरिओम पनवेल संघाला। एक महत्त्वाचा खेळाडू आपण पाहतोय तंबूच्या आशाला परतलाय। अकरा षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 11 षटकानंतर आपण पाहतोय 4 बाद 112 धावा धावफलकावरती लागल्यात
अजूनही आपण पाहतो 8 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असणार, ती अर्थात हरिओम पनवेल संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय गोविंदा पाटील येतोय. गोविंदा पाटील बघूया कशा पद्धतीने आता मात्र आपल्या संघासाठी खेळी करेल. दुसरीकडे आपण पाहिलं तर सुनील सरगर एक चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. 34 धावांवरती तो खेळतोय नाबाद. आतापर्यंत आपण पाहिलं तर 166 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आपण जर विचार केला तर 9 षटकांचा खेळणं बाकी आहे. नवीन गोलंदाज सुमित म्हात्रे आपण पाहतोय. सुमित म्हात्रे बघूया वैयक्तिक पहिले षटक. पहिला चेंडू आपण पाहतोय. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा, जिथे आपण पाहतोय काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्टेप आउटचा आपण पाहिलं तर नो चेंडू नक्कीच पंचांनी घोषित केलाय. या चेंडूवर आपण पाहतोय 9+1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 114 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपसाठी रिव्ह्यू मागितला गेलाय. नो चेंडूचा नक्कीच इथे इशारा आलाय आणि आता मात्र या चेंडूवरती फ्रीड असणार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 114 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतो स्ट्राईक एंडला नवीन बॅटर अर्थात गोविंदा पाटील आपण पाहतोय. डावखोरा फलंदाज गोविंदा पाटीलची खेळी बघूया. पूर्णपणे सुवर्ण संधी असेल गोविंदाला, कारण काय फ्रीडचा चेंडू आहे. या चेंडूवर मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित असेल संघाला. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सुमित म्हात्रे याचा आणि या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जिथे खऱ्या अर्थाने असं वाटत होतं की या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येईल, परंतु हा चेंडू निर्धाव जातोय. कोणती आहे एक चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय सुमित म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र नक्कीच चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवेल थ्रो करेल अर्थात फेकी करेल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ते अर्थात 4 बाद 115 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी हरिओम पनवेल संघाला 51 धावांची गरज आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच यावेळच्या चेंडूवर मात्र चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या दिशेने 4 धावेसाठी. सुंदर फटका आपण पाहतो सुनीलच्या बॅटमधून येतोय. सुनीलचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का वारंवार आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून एक चांगले फटके पाहायला मिळत आहेत या मैदानावरती, जिथे आपण पाहतोय करणारा स्पोर्ट्स अकॅडमीचं हे सुसज्ज असं मैदान, जिथे 360 डिग्रीचं मैदान आपण पाहतोय. अक्षरशः आपण पाहिलं तर या मैदानावरती जरूर एक मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा होत असतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, हलकाच बॅटने पंच करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल, ते अर्थात 4 बाद 120 धावा धावफलकावरती लागल्यात. 12वा षटक चालू आहे, जिथे अजूनही आपण पाहतो जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असेल. या चेंडूवरती आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती चेंडू टाकला होता, कोणती धाव मात्र मिळत नाहीये.
या दर्जाची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे ते अर्थात शाहू वॉरियर्स संघासाठी, कारण का अजूनही आपण जर विचार केला तर 49 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी हरिओम पनवेल संघाला 46 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु जरूर या चेंडूवरती एक धाव येते, कारण का क्षेत्ररक्षक कोणताही तिथे तैनात नव्हता. जोपर्यंत विकेट किपर या चेंडूवरती जाईल तोपर्यंत जरूर एक धाव पूर्ण करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 12वा समाप्त होतोय आणि 12 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 4 बाद 121 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय 8 षटकांचा खेळणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असेल ती अर्थात हरिओम पनवेल संघासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या मोर्चावरती सुमित म्हात्रे येतोय, ज्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक अर्थात 13वा घेऊन आणि वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत जरूर दुसरी धाव घेत असताना इथे मैदानामध्ये काय घडलंय, फलंदाज इथे मात्र तंबूच्या आशाला परतेल. धावची स्वरूपाने आपण पाहतोय 5वा धक्का लागलाय, तो अर्थात हरिओम पनवेल संघाला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये संकेत रानडे येतोय फलंदाजी करण्यासाठी, जिथे अजूनही आपण पाहतोय हरिओम पनवेल संघाला जिंकण्यासाठी 47 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या आहेत. सुमित म्हात्रेने खऱ्या अर्थाने या षटकामध्ये आपण पाहतोय धावची स्वरूपाने एक बळी टिपलाय, अर्थात थोडंसं मिस झालं. दोघांकडनं कॉलिंग आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली नाही आहे आणि नक्कीच फलंदाजाला तंबूत परतावं लागलंय. सुंदर फटका आपण पाहतोय, यावेळी मात्र क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये सुनील सरगर एक महत्त्वाचा खेळाडू मात्र इथे तंबूच्या आशाला परतेल. एक मोठा धक्का लागेल, तो अर्थात हरिओम पनवेल संघाला.
नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये, अर्थात पंकज पाटील येतोय. पंकज पाटील आणि संकेत रानडे. आता मात्र या दोन खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण का महत्त्वाचे खेळाडू मात्र तंबूच्या आशाला परतलेत, जिथे सुनील नक्कीच एक चांगला खेळ करत होता. यावेळचा चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय. सुनील म्हात्रेचं इथे कौतुक करावं लागेल. तितकासा सामना आता मात्र सोपा नाही आहे हरिओम पनवेल संघासाठी. संकेत रानडे जरी मैदानामध्ये असला तरी सुद्धा एकीकडे गोलंदाजी आपण पाहिली तर अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला जातोय. संघाची धावसंख्या मात्र येथे स्थिरावते ती अर्थात 122 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय 13वा चालू असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर इथे यष्टीचीतचा अपील केला जातोय पंचांकडे. परंतु नक्कीच येथे मात्र पंच चाणाक्ष आहेत, त्यामुळे पंचांनी नक्कीच नॉट आउटचा इशारा इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होती. सुनील म्हात्रेने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सामन्यामध्ये ट्विस्ट आणलाय, कारण का दोन महत्त्वाच्या खेळाडूंना तंबूत पाठवल्यानंतर आता मात्र नक्कीच एक सामन्यामध्ये अर्थात सामना चुरशीचा पाहायला मिळतोय. या षटकामधील आपण पाहतोय अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 13वा संपुष्टात आलंय आणि 13 षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 6 बाद 122 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे 42 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे.